राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आज 28 एप्रिल 1740 रोजी महाराष्ट्राचा एक सुपुत्र, अजय योद्धा, पहिले बाजीराव, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. एकही लढाई न हरलेला, सैनिक म्हणून जन्मलेला आणि सैनिकासारखाच छावणीत मृत्यूला पावलेला थोरले बाजीराव यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांना मी शतशः नमन करतो. आज एक विषय मी बोलणार आहे. तो विषय निश्चित बागेश्वर बाबांनी रामदास स्वामीवर जे वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर ही ब्रिगेडी गँग जी बिळात होती इतके दिवस, ती एकदम बाहेर आली आणि त्यांना ती संधीच मिळाली. आणि त्या ब्रिगेडी गँगपैकी एक असलेले, स्वतःला इतिहास तज्ज्ञ समजणारे श्रीमंत कोकाटे यांनी रामदास स्वामीविषयी किती घाणेरडं वक्तव्य केलं आहे. नाव श्रीमंत आहे, तोंडातून घाण पडली. ते वक्तव्य तुम्ही ऐका. कारण मुळात रामदास हा काही छत्रपती शिवाजीराजांचा गुरु, मार्गदर्शक, शिक्षक नव्हता. कोणत्याही समकालीन ऐतिहासिक साधनामध्ये रामदासाचा साधा नामोल्लेख देखील नाही. तो शिवाजीराजांचा गुरु, मार्गदर्शक, प्रेरणा देखील नव्हता. शिवाजी महाराज त्याला ओळखत नव्हते. एवढंच काय, तर रामदास अत्यंत विषमतावादी, जातीयवादी आणि सनातनी विचाराचा होता. आणि छत्रपती शिवाजी महाराज समतावादी होते, प्रागतिक विचाराचे होते, स्त्रियांचा आदराने सन्मान करणारे होते. रामदासाच्या आणि शिवाजीराजांच्या विचारधारेमध्ये प्रचंड तफावत आहे. ते जरी समकालीन असले तरी छत्रपती शिवाजीराजांना रामदास भेटल्याचा कोणत्याही समकालीन ऐतिहासिक कागदपत्रामध्ये संदर्भ नाही. समजा ते भेटले असं गृहीत धरलं तरी समकालीन जीवनामध्ये एकमेकाला लोक भेटतच असतात. समजा ते भेटले असं गृहीत धरलं तरी तो रामदास छत्रपती शिवाजीराजांचा गुरु, मार्गदर्शक किंवा प्रेरणा पुरुष होऊ शकत नाही. एवढंच काय, त्या रामदासाची शिवाजीराजांच्या पादत्राणाजवळ देखील बसायची लायकी नव्हती. ज्याची शिवाजीराजांच्या पादत्राणाजवळ देखील बसायची लायकी नव्हती, अशा रामदासाकडे शिवाजीराजांनी राज्य सोपवलं, तो महाराजांचा गुरु होता, असं सांगणं विकृती आहे, नीचपणा आहे, हलकटपणा आहे, आक्षेपार्ह आहे, अनैतिहासिक आहे. त्यामुळं त्या बागेश्वर बाबाचा आम्ही निषेध करतो. ऐकलं? हे श्रीमंत कोकाटे आणि काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई एका टीव्हीच्या लाईव्ह शोमध्ये माझ्या समोर होते. यांनी काय सांगितलं, छत्रपती संभाजी महाराजांचा वध मनुस्मृतीप्रमाणे केला. आणि त्याच्याही पुढे जाऊन हुसेन दलवाई असं म्हणले की ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा वध होत होता त्यावेळेस ब्राह्मण हे मंत्र पठण करत होते. आणि हे कसं खोटं आहे हे त्या लाईव्ह शोमध्ये मी सांगितल्यावर या श्रीमंत कोकाट्यांनी काय मखलाशी केली की आम्ही ब्रिगेडमध्ये असताना असा प्रचार करत होतो आणि तर्काला व्याप्तीची जोड लागते असं काहीतरी एक फालतू तत्वज्ञान त्यांनी सांगितलं. आणि हे मान्य केलं की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे झाली नाही. मनुस्मृतीचा काय वार घेणं माझं कारण नाही, पण मनुस्मृतीच्या आड, ज्या मनुस्मृतीचा आणि ब्राह्मणाचा काडीचाही संबंध नाही, ब्राह्मणाला जोडण्याची एकही संधी हे ब्रिगेडी गँगवाले, हे तथाकथित लिब्रांडो, तथाकथित पुरोगामी सोडत नाहीत. आता तुम्ही जे ह्यापूर्वी वक्तव्य ऐकले श्रीमंत कोकाट्यांचं, त्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाविषयी माझं काही म्हणणं आहे, त्याचा निश्चित अभ्यास खूप मोठा आहे. काही प्रश्न मला श्रीमंत कोकाट्यांना विचारायचे आहेत. जे भाषा तुम्ही वापरली रामदास स्वामीविषयी एकेरी, काय रामदास स्वामीने तुमचं काय बुडवलं होतं की अशा पद्धतीची भाषा वापरताय? एक 400 वर्षापूर्वी उरून गेलेला एक पुरुष, एक संत, तुमच्या मनात त्याच्याविषयी काय भावना असेल तर ठीक आहे. कधीही रामदास स्वामीने हा दावा केला नाही की छत्रपती शिवाजी महाराज माझे शिष्य होते.
किंवा कधीही छत्रपती शिवाजी महाराजांनी हा दावा केला नाही की रामदास स्वामी माझे गुरु होते. रामदास स्वामीची शिवाजी महाराजांची भेटच झाली नाही. जे दे शकावली शिवभारत ते उदाहरणं दिले त्यांनी त्यात. मला एक प्रश्न विचारायचा, एक पत्र सापडलेलं आहे. ते पत्र आहे 1672 सालचं. समर्थ रामदास स्वामीच्या एका शिष्याने दुसऱ्या शिष्याला जे पत्र लिहिलंय त्या पत्रात असं म्हणलंय की छत्रपती शिवाजी महाराज हे भेटीला येणार आहेत. रस्त्यावरील झाडे झुडपे स्वच्छ करून रस्ता नीट करावा, कारण छत्रपती शिवाजी महाराजाची आणि स्वामींची ही पहिली भेट आहे. हे ऐतिहासिक दस्तावेज आहे, मी मनाचं सांगत नाही. दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराज स्वामी रामदासांना ओळखत नसले होते तर साताऱ्याजवळ परळी नावाचं जे गाव आहे तिथं जो किल्ला आहे तो नंतर आपण सज्जनगड म्हणून आता ओळखतो, तो रामदास स्वामीला वास्तव्यासाठी खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला का नाही याचं उत्तर श्रीमंत कोकाटेने द्यावं. रामदास स्वामीनं तो बाळकावला तर नाहीच ना. छत्रपती शिवाजी महाराजासमोर असं कोण दारिष्ट करणार आहे की त्यांचा किल्ला बाळकवायलेत? तो खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना वास्तव्यासाठी दिला होता. समर्थ रामदास स्वामीचं चाफळचे जे संस्थान आहे त्या संस्थानाला वर्षासन छत्रपती शिवाजी महाराजांना लावून दिलं. संभाजी महाराजांना काही उपदेश करावा म्हणून त्यांना सज्जनगडावर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलं होतं. पुढे छत्रपती संभाजी महाराजांचे सुद्धा रामदास स्वामी जाईपर्यंत आणि त्याच्यानंतर सुद्धा सज्जनगडाशी खूप चांगले संबंध होते. मग छत्रपती शिवाजी महाराजांची रामदासाची भेटच झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराजाच्या जोड्याजवळ त्यांना उभा राहण्याची लायकी नव्हती. अरे छत्रपती बद्दल स्वामी रामदासाने श्रीमान योगी म्हणून जी काही एक काव्य केलेलं आहे ते तरी वाचा. इतका ब्राह्मणाविषयी देश, इतकी मळमळ तुमच्या पोटात, एवढी ॲसिडिटी. अरे काही उपचार करा, तुमची प्रकृती खराब होऊन जाईल. आणि तुम्हाला निमित्त मिळालं आमच्या बागेश्वर बाबामुळं आणि आले तुम्ही बिळातून बाहेर. एक विकार तुमच्या मनात ब्राह्मणाविषयी आहे म्हणून तुम्ही इतिहास मोडून तोडून सांगताय. ब्राह्मणावर बुद्धीच्या बाबतीत तुम्ही मात करू शकत नाही तर तुम्ही अशी मात करताय. श्रीमंत कोकाटे, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. दुसरी एक पोस्ट आहे राजाराम पाटील, कोणीतरी एक आहे, त्यांची फेसबुक पोस्ट आहे ती पहा. यांनी काय सांगितलं की जे ब्राह्मण समुद्र ओलांडू नका सांगतात ते नौसेना किंवा नाविक दल स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कसे? त्यात रामदास स्वामीचा उल्लेख. पुन्हा तोच प्रश्न आला, कुठल्याही ब्राह्मणाने असं सांगितलंय का की समुद्र ओलांडून जाऊ नका? एक तरी ऐतिहासिक पुरावा आहे. मी तुम्हाला एक पुरावा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 10च वर्ष छत्रपती राजाराम महाराज पन्हाळ्याहून जिंजीला खुष्कीच्या मार्गाने म्हणजे जमिनीच्या मार्गाने गेले. पण ज्यावेळेस त्यांच्या 2 राण्या महाराणी ताराबाई आणि महाराणी राजसबाई यांना जिंजीला पाठवण्याचं ठरवलं त्यावेळेस जमिनीवरून म्हणजे खुष्कीच्या मार्गाने जाणं अत्यंत धोक्याचं होतं आणि त्या काळात समुद्र प्रवास देखील धोक्याचा होता. पण समुद्रा मार्गे या दोन्ही राण्यांना कर्नाटकातील होनवर बंदराजवळ नेऊन सोडायचं आणि तिथून राणी चन्नम्मा त्यांना जिंजीपर्यंत पोहोचवणार होती. याची आखणी करणारे रामचंद्रपंत अमात्य हे ब्राह्मण होते. मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे ब्राह्मणाने समुद्र ओलांडू नका मग सांगितलं होतं तर मग रामचंद्रपंत अमात्याने हे कसं केलं त्याही पुढे जाऊन सांगतो. राजापुरीच्या खाली यशवंतगडापासून छोट्या तराफ्यावर बसून या दोन्ही राण्यांना मोठ्या जहाजापर्यंत नेण्यात आलं आणि त्यांच्यासोबत या समुद्र प्रवासात धार्मिक कार्य करण्यासाठी म्हणून त्यांचे पुरोहित राम भट्ट पटवर्धन हे सोबत होते. जिथं खुद्द ब्राह्मण माणूसच समुद्र ओलांडतोय तर तुम्ही आमच्यावर काय सांगता की ब्राह्मणाने समुद्र ओलांडू नका म्हणून सांगितलंय? अरे जरा काही इतिहास वाचत जा. छत्रपती शिवाजी महाराजाच्या अगोदर 600 वर्ष दक्षिणेत चोल साम्राज्य होतं. राजा राजवर्मा याचं नाविक दल एवढं मोठं होतं तो इंडोनेशियापर्यंत गेला होता. कुणी सांगितलं समुद्र ओलांडायचा नाही? समुद्र ओलांडायचा नाही ही संकल्पना खूप अलीकडची. त्याला सुद्धा एक कारण आहे.
या ब्रिटिशांनी भारतातून अनेक मजूर दुसऱ्या देशात न्यायला सुरुवात केली. आपल्याला माहीत असेल मॉरिशियसमध्ये ज्या शिला बापू काही शिक्षण मंत्री झाले त्या मूळ साताऱ्याजवळच्या. आजही ऑस्ट्रेलियाजवळ फिजी नावाचं बेट आहे, त्या बेटात 40% भारतीय आहेत. वेस्ट इंडिजमध्ये ऊसाच्या शेतीसाठी म्हणून शेकडोने लक्षावधी भारतीयांना जबरदस्तीनं दुसऱ्या देशात घेऊन गेलं. त्यावेळेस ही संकल्पना आली की समुद्र ओलांडणं हे पाप आहे. त्याच्या मागचं सुद्धा एक कारण आहे. पण कसं आहे राजाराम पाटील, आता तुम्हाला तुमचं राजकारण चमकवायचं आहे. तुमचं भांडं जरा वातावरणाने काळं पडलंय, मग पितांबरी लावायची. आता पितांबरी सुद्धा ब्राह्मणानंच काढली, मग ती पितांबरी लावल्याशिवाय तुमचं भांडं चमकत नाही. मग तुम्ही दिलं ठोकून, तुम्हाला काहीच माहीत नाही. दिला एक रामदास स्वामीचा फोटो काढून. अरे कशामुळं अशा पद्धतीनं बदनामी करताय? एखाद्याची रेषा लहान करता येत नसती म्हणून ती मोडून टाकण्यात अर्थ नसतो. त्याच्या शेजारी आपली रेषा मोठी करावी लागते. श्रीमंत कोकाटे असो किंवा राजाराम पाटील असो, दुसऱ्याची रेष मोडण्यापेक्षा स्वतःची रेष मोठी करा. आणि एखाद्याचा द्वेष केल्यावर आपल्याला चांगले दिवस येतात की आपण फार चांगले आहेत असा समज डोक्यातून काढून टाका. मला एवढंच म्हणायचं आहे की बागेश्वर बाबा काय बोलले हा उद्देश वेगळा आहे, पण त्या बागेश्वर बाबाचं निमित्त करून ही विखारी माणसं, ही ब्रिगेडी माणसं ब्राह्मणावर तुटून पडली. आमच्यावर शेकडो वर्षापासून असे तुम्ही तुटून पडला आहात, तरी आम्ही जिवंत आहोत. ते आमच्या बुद्धिमत्तेच्या, आमच्या संयमाच्या आणि आम्ही कष्टाच्या जोरावर. धन्यवाद.